विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास घाटा सरांची जे बुक आहे त्यामधील सर्व प्रश्न आपण रिवाइज करणार आहोत। चला बघूया। पहिला प्रश्न आहे, महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाची प्रस्तावना रिकामी जागा यांनी दिली। तर जे ब्राह्मणांचे कशब हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे ग्रंथ आहे, याला प्रस्तावना कोणी दिली होती? तर बाबा पदमनजी यांनी दिली होती। सत्यवादी व कुटुंबमित्र हे सत्यवादी व कुटुंबमित्रचे संपादन कोणी केले? तर बाबा पदमनजी यांनी सत्यवादी आणि कुटुंबमित्रचे संपादन केले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, 1882 मध्ये पुण्यात फिमेल स्कूलच्या स्थापनेत रिकामी जागा यांचा सहभाग होता। तर फिमेल स्कूलच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा सहभाग होता। कशामध्ये? तर पुण्यामध्ये फिमेल्स हायस्कूलच्या स्थापनेमध्ये। केव्हाची आहे ते? 1882। त्यानंतरचा प्रश्न, 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना यांच्या घरी झाली। तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना झाली। हा प्रश्न आलेला पण आहे। प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी? 1867। हा म्हणजे विश्लेषण लक्षातच पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे, वेद शास्त्र पुराण यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याचे रिकामी जागा यांनी स्पष्ट केले। तर कोणी स्पष्ट केले? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वेदशास्त्र व पुराण यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याचे म्हणजे स्पष्ट केले। त्यानंतरचा प्रश्न आहे, हितवादीमध्ये रिकामी जागा यांनी लेखन केले। हितवादी हे काय आहे? वर्तमानपत्र आहे आणि यामध्ये लेखन गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न, 1890 मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी रिकामी जागा यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते। तर 1890 मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी औद्योगिक परिषदेचे आयोजन कोणी केले होते? तर न्यायमूर्ती रानडे म्हणजे न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी 1890 मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले। त्यानंतरचा प्रश्न आहे, विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला, ते कोण आहे? तर डॉक्टर राघव भांडारकर हे आहेत, ज्यांनी आपल्या विचारांना कृतीची जोड देत विधवा मुलींचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला। आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला कोणी? डॉक्टर राघव भांडारकर यांनी। त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन वर्तमान साप्ताहिक आहे, इंडियन स्पेक्टेटर हे नावाचे साप्ताहिक आणि नीतिविनोद हा ग्रंथ यांनी लिहिला। तर डॉक्टर बेहेरामजी मलबारी यांनी नीतिविनोद हा ग्रंथ आणि इंडियन स्पेक्टेटर नावाचा साप्ताहिक लिहिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न, बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधामध्ये यांनी कार्य केले, त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते। तर ते कोण आहेत? तर डॉक्टर बेहेरामजी मलबारी यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक, हा दुसरा प्रश्न पण तयार होते या ठिकाणी। बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर बेहेरामजी मलबारी। आणि त्यांनी काय? बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधामध्ये कार्य केलेले आहे। तर ते कोण आहे? डॉक्टर बेहेरामजी मलबारी। त्यानंतरचा प्रश्न आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव रिकामी जागा या सुधारकावर होता। तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे काय आहे? निबंधमाला हा ग्रंथ आहे। विष्णू शास्त्री चिपळूणकर तर यांच्या ह्या निबंधमालेचा प्रभाव गोपाळ गणेश आगरकर या सुधारकावर होता। त्यानंतरचा प्रश्न, विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना रिकामी जागा यांनी केली। तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी केली। त्यानंतरचा प्रश्न आहे,
समता संघाच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले. तर मानवी समता नावाचे जे वर्तमानपत्र आहे ते कोणाचे आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी 1964ला समता संघ सुद्धा स्थापन केला. कोणी? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघ केव्हा स्थापन केला हा दुसरा प्रश्न तयार होते. तर 1944 आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघाची स्थापना 1944ला केली. समता संघाच्या विचाराचा प्रसार करण्यासाठीच मानवी समता नावाचा वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेला आहे. कोणता? समता संघ केव्हाचा आहे? 1944चा. आणि त्यांनी त्या संघाचा प्रचार करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर मानवी समता. त्यानंतरचा प्रश्न लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे लुकिंग बॅक नावाचे आत्मवृत्त आहे. लुकिंग बॅक नावाचे आत्मवृत्त कोणाचे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आहे. आणि माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचे आहे तर पंडिता रमाबाई यांचे आत्मवृत्त कोणतं आहे? माझी साक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे नीती धर्मनीती व उच्चवर्णीय हिंदू स्त्रीच्या लेखिका कोण आहेत तर पंडिता रमाबाई ह्या स्त्री धर्मनीती आणि उच्चवर्णीय हिंदू स्त्री हे जे ग्रंथ आहेत स्त्री धर्मनीती आणि उच्चवर्णीय हिंदू स्त्री यांच्या लेखिका आहेत पंडिता रमाबाईवर दरवर्षी एक तरी प्रश्न नेहमी असतो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रिकामी जागा हे होते, म्हणजे अध्यक्ष कोण होते तर सयाजीराव गायकवाड हे 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. 1904ला जी सामाजिक परिषद झाली त्याचे अध्यक्ष कोण होते? सयाजीराव गायकवाड होते. तर महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांच्या आशूड या पुस्तक प्रकाशनास रिकामी जागा यांनी मदत केली. तर महात्मा फुलेंचे जे ग्रंथ आहे शेतकऱ्यांच्या आशूड ह्या पुस्तकांच्या प्रकाशनामध्ये सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती. त्यानंतरचा प्रश्न अमेरिकन युनिटरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून रिकामी जागा हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. तर ते कोण होते तर ते वीरा शिंदे हे होते. ते अमेरिकन युनिटरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. कोणाला? वीरा शिंदे यांना. आणि ते शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेले होते. तर ते व्यक्तिमत्व वीरा शिंदे आहेत. त्यानंतरचा प्रश्न माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर माझ्या आठवणी व अनुभव हा आत्मचरित्र आहे वीरा शिंदे यांचा आहे. माझ्या आठवणी व अनुभव हा आत्मचरित्र वीरा शिंदे यांचा आहे. त्यानंतरचा प्रश्न सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखक कोणी केले तर छत्रपती शाहू महाराज यांनी सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन केले. सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन छत्रपती शाहू महाराज यांनी केले. छत्रपती शाहूंना राजश्री ही पदवी रिकामी जागा यांनी दिली. तर राजश्री ही पदवी त्यांना कोणी दिली तर कुर्मी क्षत्रिय परिषद होती, त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना राजश्री ही पदवी बहाल केली. त्यानंतरचा प्रश्न बघूया. आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा रिकामी जागा साली पास केला. तर केव्हा तर 1916 छत्रपती शाहू महाराजांनी कोणता? विधवा पुनर्विवाह कायदा आपल्या संस्थाना म्हणजे कोल्हापूर संस्थानामधले आहेत ते. तर कोल्हापूर संस्थानामध्ये राजश्री शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा 1916ला पास केला. त्यानंतर शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ रिकामी जागा यांनी शाहूंना म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना अर्पण केला. तर ते कोण होते? केशी ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे म्हणून पण म्हटलं जाते. केशी ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ कोणाचा आहे? केसी ठाकरे यांचा आहे. आणि हे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना तो अर्पण केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे सती नियमन विचार व आचार या पुस्तकाचे लेखन कोणी केले? सती
नियमन विचार व आचार या पुस्तकाचे लेखन र धो कर्वे यांनी केलं होतं. त्या म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे असं असेल. संतती नियम विचार व आचार या पुस्तकाचे लेखक कोण? रघुनाथ धोंडो कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी सती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. समाज स्वास्थ्य नावाचे त्यांनी मासिक सुरू केले, तर ते कोण होते? रघुनाथ कर्वे होते. त्यांनी कुष्ठरोग म्हणजे औषधसुद्धा शोधून काढली होती रघुनाथ कर्वे. आणि त्यांची मासिक कोणती आहे? समाज स्वास्थ्य हे मासिक आहे. आणि संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक ते आहेत. संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर रघुनाथ कर्वे यांना ओळखले जाते. आणि त्यांची मासिक कोणती आहे? समाज स्वास्थ्य. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि त्यांचं पुस्तक पण आहे संतती नियमन विचार आणि आचार, तर हे रघुनाथ कर्वे यांचंच पुस्तक आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये केली. तर राष्ट्रभक्त समूह हे काय आहे? गुप्त संघटना आहे. राष्ट्रभक्त समूह ते केव्हाची स्थापना आहे त्याची? 1899ची आहे. राष्ट्रभक्त समूह या संघटनेची स्थापना 1899ला आहे, 99ची आहे. आणि ते कोणाची आहे? विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांची आहे. राष्ट्रभक्त समूह गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये झाली, तर ते विदा सावरकर यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न, जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी पतित पावन मंदिराची स्थापना केली. त्यांच्या जीर्णोद्धारासाठी रिकामी जागा यांना निमंत्रित केले होते. तर जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना केली. असा दुसरा प्रश्न तयार होतो की रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना कोणी केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. कशासाठी केली? तर जातीभेद निर्मूलनासाठी केली होती. तर त्यांच्या जीर्णोद्धारासाठी निमंत्रण कोणाला देण्यात आले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे की स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांच्या आठवणीत श्रद्धानंद नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी श्रद्धानंद हे साप्ताहिक सुरू केले. स्वामी श्रद्धानंदाच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत यांची रचना केली. तर ते होते विदा सावरकर यांनी शालेय वयामध्येच त्यांनी स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत हे म्हणजे यांची रचना म्हणजे हे त्यांनी लिखाण केलेलं आहे. स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्रोत नावाचं त्यांनी म्हणजे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी? विदा सावरकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न, जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध यांचे लेखन कोणी केलं? तर विदा सावरकर यांनी. जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंधाचे लेखक कोण आहेत? तर विदा सावरकर आहेत. कला आणि सप्तर्षी या काव्याचे रचनाकार कोण आहेत? तर विदा सावरकर हे कला आणि सप्तर्षी या काव्याचे रचनाकार आहेत. कमला आणि सप्तर्षी या काव्याचे रचनाकार कोण आहेत? विदा सावरकर आहेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेची स्थापना रिकामी जागा रोजी झाली. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 5 ऑक्टोबर 1919 साली झाली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर 5 ऑक्टोबर 1919ला झाली. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वसतिगृहाचा खर्च भागविण्यासाठी रिकामी जागा ही योजना चालू केली. तर मुष्टी फंड ही योजना सुरू केली. कोणी सुरू केली? मुष्टी फंड नावाची योजना कोणी सुरू केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील. कशासाठी? तर वसतिगृहाचा खर्च भागविण्यासाठी मुष्टी फंड नावाची योजना सुरू केली. त्यानंतरचा प्रश्न, कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने रिकामी जागा यांनी दिली. तर कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने संत गाडगे बाबा यांनी दिली.
माझी जीवनगाथा हा आत्मचरित्र कोणाचं आहे? ते के.सी. ठाकरे यांच्या आहे. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ते के.सी. ठाकरे यांचं आहे. तर हे महाराष्ट्राच्या इतिहास घाटाल सरांचे जे पुस्तक आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, तर त्यामधील हे सगळे म्हणजे वन लाईनर प्रश्न आहेत. खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम रिकामी जागा यांनी केले. तर खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम कोणी केले? के.सी. ठाकरे यांनी केले. लोकहितवादीचे पुनरुज्जीवन कोणी केले? तर लोकहितवादीचे पुनरुज्जीवन के.सी. ठाकरे यांनी केले. 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली? महाराष्ट्र धर्म मासिक, महाराष्ट्र धर्म नावाची मासिक कोणी सुरू केली? तर विनायक नरहरी भावे यांनी 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म नावाची मासिक सुरू केली, जे 1924 पासून वृत्तपत्र झाले. महाराष्ट्र धर्म हे 1924 पासून वृत्तपत्र झाले आणि ते 1923 मध्ये मासिक होते आणि ते कोणाचे आहे? विनायक नरहरी भावे यांचे आहे. आणि 1924 पासून ते महाराष्ट्र धर्म म्हणून वृत्तपत्रांनी सुरू झाले. म्हणजे वृत्तपत्र म्हणजे दररोज प्रकाशित होत आणि मासिक म्हणजे महिन्यांनी प्रकाशित होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला? तर 1975ची जी आणीबाणी होती त्याचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला? तर विनोबा भावे यांनी केला. 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा विनोबा भावे यांनी केला. नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली? तर प्र के अत्रे यांनी नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही पदवी दिली. कोणी? प्र के अत्रे यांनी. त्यानंतर प्रति सरकारची राजधानी ही होती. तर कुंडल ही प्रति सरकारची राजधानी होती आणि अध्यक्ष किसनवीर हे होते. माझा रशियन प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर अण्णाभाऊ साठे यांचे आहे. अण्णाभाऊ साठे यांचे प्रवास वर्णन कोणते आहे? माझा रशियाचा प्रवास. माझा रशियाचा प्रवास हा प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर अण्णाभाऊ साठे आहे यांचं. पूर्व आणि मुख्यला प्रश्न येतो, मुख्यला जास्त विशेष करून एकतरी प्रश्न असते अण्णाभाऊ साठेवर. माझा रशियाचा प्रवास वर्णन कोणाचं आहे? तर अण्णाभाऊ साठे यांचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून रिकामी जागा यांना छात्र जगद्गुरू नेमले. तर ते छात्र जगद्गुरू म्हणून कोणाला नेमले? तर सदाशिव पाटील बेनाडीकर यांना छत्रपती शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून छात्र जगद्गुरू म्हणून नेमले. ते केव्हा? तर दिनांक होती 11 नोव्हेंबर 1920. 11 नोव्हेंबर 1920ला सदाशिव पाटील बेनाडीकर यांना छत्रपती शाहू महाराज यांनी छात्र जगद्गुरू म्हणजे छात्र जगद्गुरू म्हणून नेमले. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शाहूच्या राज्याभिषेक समयी रिकामी जागा हे उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा कोण उपस्थित होते? तर गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले आणि राघव भांडारकर हे उपस्थित होते. आगरकर, गोखले आणि भांडारकर हे उपस्थित होते. आणि ते वेळ होती एप्रिल 1894. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? तर एप्रिल 1894ला झाला. त्यानंतरचा प्रश्न, शाहूवर म्हणजे राजश्री शाहू महाराजांवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे मूळ या रिकामी जागा या वृत्तपत्राने छापला होता. तर ते केसरी मध्ये होता. तर ते लोकमान्य केसरी हा वृत्तपत्र लोकमान्य टिळकांचा. शाहू महाराजावर टीका करण्यात आली. टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे मूळ असा हा अग्रलेख लिहिलं होतं लोकमान्य टिळकांनी आणि शाहू महाराजांवर त्या लेखामध्ये टीका केली होती. वेदोक्ताचे मूळ असं केसरी या वृत्तपत्राने छापला होता. म्हणजे शाहू महाराजांवर कोणत्या वृत्तपत्राने टीका केली होती? ती केसरी, लोकमान्य टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापनेकरिता व त्यांच्या कार्यात महात्मा फुले यांना
रिकामी जागा यांनी मदत केली. तर जे बालहत्या प्रतिबंध गृह होते, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले केली. तर या गृहाच्या स्थापनेत व त्यांच्या कार्यामध्ये मदत कोणाची होती? तर लोकहितवादी भांडारकर, बाबा पद्मानंद आणि तात्या पडवळ. लोकहितवादी भांडारकर, बाबा पद्मानंद आणि तात्या पडवळ यांची मदत होती. कशासाठी? बालहत्या प्रतिबंध गृहाच्या स्थापनेत आणि त्यांच्या कार्यात. हे कोणाचं आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शेतीमालांच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतीपेढी सुरू करण्याचे काम रिकामी जागा यांनी केले. तर कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. त्यानंतरचा प्रश्न, सुखदायक राजकारणी निबंध आणि भावार्थ सिंधूचे लेखन कोणी केले? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केले. कोणी? विष्णुबुवा ब्रह्मचारी. सुखदायक राजकारणी प्रकरण, सुखदायक राजकारणी निबंध आणि भावार्थ सिंधूचे लेखन कोणी केले? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास घाटाळ सरांचं आहे हे पुस्तक. त्यानंतरचा प्रश्न आहे, काव्य फुले व बावण कशी सुबोध रत्नाकरचे लेखन कोणी केले? तर सावित्रीबाई फुले. काव्य फुले व बावण कशी सुबोध रत्नाकर हे ग्रंथ कोणाचे आहे? सावित्रीबाई फुले यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न, ग्रेट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पहिले डॉक्टर कोण? म्हणजे ग्रेट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी जे पहिले डॉक्टर झाले ते होते डॉक्टर भाऊ दाजी लाड. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे ग्रेट मेडिकल कॉलेजचे पहिले डॉक्टर विद्यार्थी आहेत. त्यानंतरचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य व्यवस्था ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकहितवादी यांचा आहे. स्थानिक स्वराज्य व्यवस्था हा ग्रंथ कोणाचा आहे? लोकहितवादी आहे. लोकहितवादी म्हणजे कोण? तर गोपाळ कृष्ण गोखले हे लोकहितवादी आहेत. गोपाळ कृष्ण गोखले हे कोण आहेत? लोकहितवादी आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य व्यवस्था हा ग्रंथ लिहिला. त्यानंतरचा प्रश्न आहे की ज्ञानदर्शन हे साप्ताहिक रिकामी जागा यांनी सुरू केले. तर ज्ञानदर्शन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? भाऊ महाजन यांनी सुरू केले. मूळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे हे होते. भाऊ महाजनचे मूळ नाव काय होते? हा दुसरा प्रश्न तयार होते. भाऊ महाजन यांचं मूळ नाव होतं गोविंद विठ्ठल कुंटे हे भाऊ महाजन यांचं मूळ नाव होते आणि त्यांनी ज्ञानदर्शन हे साप्ताहिक सुरू केलेले आहे. कोणी? भाऊ महाजन. ज्ञानदर्शन हे साप्ताहिक कोणाचे आहे? भाऊ महाजन यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण आहे, मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844 रोजी रिकामी जागा यांनी केली. मानव धर्म सभेची स्थापना केव्हा झाली? तर 22 जून 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना झाली आणि ती कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मच्छाराम यांनी सुरत या ठिकाणी केली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मच्छाराम यांनी मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844 रोजी केली. त्यानंतरचा प्रश्न, परमहंस सभेची स्थापना कधी करण्यात आली? तर परमहंस सभेची स्थापना 31 जुलै 1849 दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. परमहंस सभेची स्थापना केव्हा झाली? 1849 31 जुलै 1849 परमहंस सभेची स्थापना झाली आणि ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर 1849 मध्ये केली. त्यानंतर परमहंसिक ब्राह्मधर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले? परमहंसिक ब्राह्मधर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिले. इतर मराठी भाषेचे व्याकरण यशोदा पांडुरंगी हे ग्रंथ सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिले. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण यशोदा पांडुरंगी मराठी भाषेचे व्याकरण आणि परमहंसी ब्राह्मधर्म हे पुस्तक दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकहितवादीची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित
झाली होती. तर लोकहितवादी शतपत्र हे कोणाचे आहेत? लोकहितवादीचे आहेत. तर हे कोणत्या पुस्तकातून प्रकाशित झाले होते? तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रातून लोकहितवादीची शतपत्रे प्रकाशित व्हायचे. लोकहितवादीची शतपत्रे तो कार्यकाळ होता 1848 ते 1850. 1848 ते 1850 या कार्यकाळामध्ये लोकहितवादीची शतपत्रे प्रकाशित होत. कुठून? तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामधून. त्यानंतरचा प्रश्न आहे, एल्फिन्स्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभा 1848 म्हणजे ज्ञानप्रसारक सभा ही काही 1848 आहे. तर एल्फिन्स्टन कॉलेजमधील अध्यक्ष कोण होते? म्हणजे ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष कोण होते? तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे एल्फिन्स्टन कॉलेजमधील जे ज्ञानप्रसारक सभा होती त्याचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर हे होते. एल्फिन्स्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभा जे 1848ला स्थापन झाली होती त्याचे अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली. ज्ञानेश्वरीची 1845 मध्ये प्रथम मुद्रित प्रत छापली. तर ते होते बाळशास्त्री जांभेकर यांनी. बाळशास्त्री जांभेकर यांचं इतर तर त्यांचं वृत्तपत्र दर्पण नावाचे बाळशास्त्री जांभेकरांचे वृत्तपत्र आहे. त्यांची सुरुवात 1832ला झाली आणि दिग्दर्शन नावाचे मासिक होतं बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं. ते 1840ला सुरू केलं होतं त्यांनी. त्यानंतरचा प्रश्न, खालील पैकी रिकामी जागा हे एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राध्यापक होते. एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राध्यापक कोण होते? तर एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राध्यापक बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भाऊदाजी लाड, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी आणि बाळशास्त्री जांभेकर हे एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राध्यापक होते. एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राध्यापक कोण होते? तो पूर्ण आहे प्रश्न. तर बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर भाऊदाजी लाड हे एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राध्यापक होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, बालबृहस्पती म्हणून रिकामी जागा यांना ओळखले जाते. तर बालबृहस्पती म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बाळशास्त्री जांभेकर यांना बालबृहस्पती म्हणून ओळखले जाते. गीतापठण, पंचकाव्ये, संस्कृत अभ्यासामुळे म्हणजे त्यांना लहानपणी गीता जे भगवद्गीता वगैरे असते पूर्ण पाठ होती. पंचकाव्ये आणि संस्कृत यांचा चांगला अभ्यास होता म्हणून त्यांना बालबृहस्पती म्हणत होते. कोणाला? बाळशास्त्री जांभेकर यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून रिकामी जागा यांना गौरवले जाते. तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे पुस्तके कोणते आहेत? तर भाषा व्याकरण, लघु व्याकरण आणि मराठी नकाशा पुस्तक ह्या ज्या पुस्तके आहेत हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे आहेत. कोणत्या? भाषा व्याकरण, लघु व्याकरण आणि मराठी नकाशा पुस्तक हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या पुस्तकी आहेत. म्हणूनच त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरचा प्रश्न बघूया, सारसंग्रह आणि शून्यलब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? सारसंग्रह आणि शून्यलब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांची आहे. इतर ज्योतिषशास्त्र सुद्धा म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलं आहे. ज्योतिषशास्त्राचे लेखनसुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेलं आहे. सारसंग्रह आणि शून्यलब्धी ही ग्रंथ कोणाचे आहे? बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. शून्यलब्धी आणि सारसंग्रह. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, हिंदुस्थानचा इतिहास, बालव्याकरण आणि भूगोल विद्या हे ग्रंथसुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अस्पृश्यांच्या दुःस्थितीचे वर्णन हा निबंध रिकामी जागा यांनी लिहिलं. तर मुक्ता साळवे यांनी अस्पृश्यांच्या दुःस्थितीचे वर्णन हा निबंध लिहिला आहे. कोणी? मुक्ता साळवे यांनी. त्यानंतरचा प्रश्न, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822ला कोणी केली?
तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822ला जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. त्याचे सहकार्य म्हणजे याला सहकार्य कोणाकोणाचे लाभले तर बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिव छत्रे यांचे सहकार्य लाभले होते. कशामध्ये? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये. ते स्थापना केव्हाची आहे तर 1822. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822ला झाली. ते कोणी केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822ला जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. त्यांना नाना पण म्हणतात, जगन्नाथ शंकर शेठ. सहकार्य बाळशास्त्री जांभेकर आणि सदाशिव छत्रे यांचे सहकार्य लाभलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रेट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबईत कधी झाली तर 1845ला ग्रेट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. किंवा 1845ला ग्रेट मेडिकल कॉलेजची स्थापना कुठं झाली? मुंबईला. ग्रेट मेडिकल कॉलेज कुठं आहे? मुंबईला आहे. केव्हा स्थापना झाली? 1845ला. जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रयत्नातून ग्रेट मेडिकल कॉलेज स्थापन होऊ शकले. त्यानंतरचा प्रश्न, गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंदनीती या विषयाची पाठ्यपुस्तके रिकामी जागा नी लिहिली. तर कोणी लिहिली तर बाळशास्त्री जांभेकर यांनी गणित, इतिहास, भूगोल, गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंद, नीती या म्हणजे ही जी पाठ्यपुस्तके यांचे लिखाण बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलं. गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंद, नीती या पुस्तकाचे लिखाण बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ नाना मंडलिक यांनी हे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. केव्हा तर 1845ला स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना 1845मध्ये दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड आणि विश्वनाथ नाना मंडलिक, भाऊदाजी लाड आणि दादाभाई नौरोजी यांनी केली. केव्हा? 1845ला. काय? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुरू केले. तर भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय कोणी सुरू केले तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी. मुंबईत विहीर व तलावाची योजनाही केली. मुंबईमध्ये विहीर आणि तलावाची योजनाही जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुरू केली होती. विहीर आणि तलावाची योजना मुंबईमध्ये कोणी सुरू केली होती? जगन्नाथ शंकर शेठ यांनी. आणि भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी विष्णुदास भावेंची नाटके स्वतःच्या वाड्यात भरवली होती. रिकामी जागा यांनी विष्णुदास भावेची नाटके स्वतःच्या वाड्यामध्ये भरवली होती. तर ते जगन्नाथ शंकर शेठ होते. मुंबईमध्ये थिएटर असावे यासाठी सुद्धा त्यांनी पाठपुरावा केला होता. कोणी? जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईत थिएटर असावे यासाठी सुद्धा पाठपुरावा केला होता. आणि विष्णुदास भावेची जी नाटके होती ते स्वतःच्या वाड्यामध्ये त्यांनी भरवली होती. ते व्यक्तिमत्व होते जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतरचा प्रश्न आहे, मर्कटाईल बँक आणि कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीत रिकामी जागा यांचे योगदान होते. मर्कटाईल बँक जगन्नाथ शंकर शेठ यांचं आहे. मर्कटाईल बँक आणि कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणी योगदान कोणाचे आहे तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे योगदान आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले तालीम युद्धकला कौशल्य केंद्र रिकामी जागा यांनी उभारले. देशातील पहिले होते तर ते पुण्यामध्ये आहे तालीम युद्धकला कौशल्य केंद्र देशातील पहिले. तर लहुजी राघोजी साळवे यांनी 1823
1823मध्ये देशातील पहिले तालीम युद्धकला कौशल्य उभारले. कुठं आहे ते? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आहे आणि ते देशातील पहिले आहे. काय आहे तर तालीम युद्धकला कौशल्य केंद्र लहुजी राघोजी साळवे जे 1823ला त्यांनी सुरू केले होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबईमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात रिकामी जागा यांनी केली. तर जगन्नाथ शंकर शेट मुंबईमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात जगन्नाथ शंकर शेट यांनी केली. एल्फिन्स्टन महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. जगन्नाथ शंकर शेट यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच मुंबईमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात मुंबईमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात कुठे झाली? मुंबईमध्ये आणि ते जगन्नाथ शंकर शेट यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न आहे जॉन माल्कन या मुंबई गव्हर्नरला सतीबंदी लागू करण्यासाठी रिकामी जागा यांनी मदत केली. तर जॉन माल्कन हे मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर होते आणि त्यावेळेस सतीची चाल सुरू होती. तर ते सतीबंदी लागू करण्यासाठी कोणी मदत केली? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी 1830मध्ये मुंबईमध्ये सहकार्य केले. मुंबईमध्ये कोणी सहकार्य केले? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी. कोणाला? जॉन माल्कन यांना. कशासाठी? सतीची बंदी म्हणजे सतीची चाल होती ते बंदी लागू करण्यासाठी जगन्नाथ शंकर शेट यांनी सहकार्य केले होते. त्यानंतरचा प्रश्न 1857मध्ये यांनी भिलांचे बंड मोडले. ते गव्हर्नरचे डेप्युटी कलेक्टर होते. तर ते कोण होते? दुसरा प्रश्न सुद्धा होते नगरचे डेप्युटी गव्हर्नर होते. नगरचे डेप्युटी कलेक्टर होते. ते होते दादोबा पांडुरंग तरखडकर. ते 1857 त्यांनी भिलांचे बंड मोडून काढले होते. 1857मध्ये त्यांनी भिलांचे बंड मोडून काढले आणि ते नगरचे डेप्युटी कलेक्टर सुद्धा होते. ते व्यक्तिमत्व होते दादोबा पांडुरंग तरखडकर जे नगरचे म्हणजे अहमदनगर आता ते अहिल्यानगरमधून म्हणून आहे. तर त्याचे ते डेप्युटी कलेक्टर होते दादोबा पांडुरंग तरखडकर आणि या कार्यासाठी राव बहादूर पदवी दिली आहे. म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना याच कार्यासाठी त्यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली होती. कोणाकडून? तर इंग्रज सरकारकडून. त्यानंतरचा प्रश्न आहे धर्मविवेचन आणि शिशुबोध या ग्रंथ यांनी लिखाण केले. तर धर्मविवेचन आणि शिशुबोध ह्या ग्रंथाचे लेखक कोणी केले? धर्मविवेचन आणि शिशुबोध या ग्रंथाचे लेखन दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केले. सहकारी पुस्तक समिती ही स्थापली होती. म्हणजे सहकारी पुस्तक समितीची स्थापना सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलं. त्याचप्रमाणे धर्मविवेचन आणि शिशुबोध हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला. त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा यांना टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेत सहकार्य केले. तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये सहकार्य विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी केले. आगरकर आणि टिळकांनी न्यू स्कूलची स्थापना केली. त्यामध्ये सहकार्य विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे लाभलेले आहे. तर 1880. त्यानंतरचा प्रश्न आहे ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम रिकामी जागा या वृत्तपत्रांनी केले. तर ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम कोणत्या वृत्तपत्रांनी केली आहे? तर प्रभाकर, उद्देशचंद्रिका, विचारलहरी, धूमकेतू आणि वर्तमान दीपिका. प्रभाकर, उद्देशचंद्रिका, विचारलहरी, धूमकेतू, वर्तमान दीपिका या वृत्तपत्रांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम केले. त्यानंतरचा प्रश्न आहे संस्कृत विद्येच्या व्यवहारात कोणताच उपयोग नाही तसेच बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे परखड मताचे ते होते. ते न्यायाधीश रिकामी जागा हे होते. तर ते कोण होते? तर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख यांनी संस्कृत विद्येच्या व्यवहारात कोणताच उपयोग नाही, तसे बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे परखड मताचे होते. ते न्यायाधीश होते गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर त्यांनी स्मॉल कॉज कोर्ट 10 वर्ष मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. स्मॉल कॉज कोर्टामध्ये 10 वर्ष मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी म्हणजे कोण? गोपाळ हरी देशमुख. हा प्रश्न येऊ शकतो, हा चुकला जाऊ शकते. गोपाळ हरी या नावाने लोकहितवादी या नावाने कोण ओळखले जातात? टोपण नावाने लोकहितवादी, तर गोपाळ हरी देशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिशांचे राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहे असे ते म्हणत. तर ब्रिटिशांचे राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहेत असे कोण म्हणत होते? तो गोपाळ हरी देशमुख हे म्हणत होते. ब्रिटिशांचे राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहेत असे कोण म्हणत? तो गोपाळ हरी देशमुख म्हणत. त्यांच्या उदारमतवाद, न्याय, स्वातंत्र्य यावर विश्वास होता. त्यांच्या उदारमतवाद, न्याय, स्वातंत्र्य यावर विश्वास होता. कोणाच्या? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी. नवसमाज रचनेत शतपत्राचे महत्त्व ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिकामी जागा नियतकालिकातून ती पुन्हा प्रकाशित केली. तर बहिष्कृत भारतमधून जे नवसमाज रचनेत शतपत्राचे महत्त्व, नवसमाज रचनेत जे शतपत्रे आहे ते शतपत्रे कोणाचे होतं? तर ते शतपत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जे बहिष्कृत नावाचे नियतकालिक होते त्यामध्ये प्रकाशित केले. त्यानंतर चा प्रश्न, रिकामी जागा यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला. लोक त्यांना धन्वंतरी म्हणत. ते होते डॉक्टर भाऊदाजी लाड. डॉक्टर भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी म्हणत. त्यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला. त्यांना धन्वंतरी म्हणत, ते भाऊदाजी लाड होते. रिकामी जागा यांनी 1886 मध्ये मराठा स्कूलची स्थापना केली. राजाराम शास्त्री भागवत यांनी 1886 मध्ये मराठा स्कूलची स्थापना केली. 1886 मध्ये मराठा स्कूलची स्थापना राजाराम शास्त्री भागवत यांनी केली. या शाळेसाठी स्वतः पाठ्यपुस्तके त्यांनी स्वतः तयार केली. म्हणजे जे मराठा हायस्कूल स्थापन केली 1886ला कोणी? राजाराम शास्त्री भागवत यांनी. तर स्वतः पाठ्यपुस्तके त्यांनी तयार केली. राजाराम शास्त्री रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. रिकामी जागा यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला होता. तर धोंडो केशव कर्वे यांच्यावर प्रभाव पडलेला होता. राजाराम शास्त्री रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते आणि धोंडो केशव कर्वे यांच्यावर त्यांचा प्रभाव पडलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, चित्रमय जगतामध्ये पहिल्या महायुद्धावर रिकामी जागा यांनी लेखमाला सुरू केली. तर ते होते कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर यांनी चित्रमय जगतमध्ये पहिल्या महायुद्धावर लेखमाला सुरू केली होती. म्हणजे चित्रमय जगत हे वृत्तपत्र असणार. चित्रमय जगत हे कोणाचे आहे? चित्रमय जगत ह्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या महायुद्धावर लेखमाला कोणी सुरू केली? कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर यांनी. मग कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर यांचे रिकामी जागा हे नाटक कर्जनशाहीचे खरे रूप प्रकटणारे होते. तर कीचकवध हे नाटक कोणाचे आहे? कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर यांचे नाटक कीचकवध जे कर्जनशाहीचे खरे रूप प्रकट करणारे होते. 1910 मध्ये ब्रिटिश सरकारने या नाटकाच्या प्रवेशावर बंदी आणली होती. त्यानंतरचा प्रश्न, ते लोकमान्य आणि नवाकाळचे संपादक होते. तर लोकमान्य आणि नवाकाळचे संपादक कोण होते? तर कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर. लोकमान्य आणि नवाकाळ हे वृत्तपत्र आहेत, त्यांचे संपादक होते कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर. टिळकांच्या तुरुंगाच्या काळात केसरीचे संपादक सुद्धा कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर यांनी केलं. असा प्रश्न येऊ शकते की जेव्हा टिळक तुरुंगवासात होते तेव्हा केसरीचे संपादन कोण करत होते? संपादक कोण होते? तर कृष्णाजी प्रभाकर खांडीलकर हे करत होते. त्याचप्रमाणे लोकमान्य आणि नवाकाळ याचे संपादक सुद्धा कृष्णाजी प्रभाकर
खांडेलकर हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी मुंबईत तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय सुरू केले होते. ते आहेत व्यंकोजी काडेवार. व्यंकोजी काडेवार यांनी मुंबईमध्ये तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय स्थापन केले. व्यंको बाळोजी काडेवार यांनी मुंबईमध्ये तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय स्थापन केले होते. त्यानंतरचा प्रश्न, 1887 मध्ये ख्रिस्ती धर्मबंधूजनास विनंती नावाची पुस्तिका लिहिली. तर ते आहेत राम्या ये अय्यावारू हे आहेत, त्यांनी प्रसिद्ध केली. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, गुलामगिरी या महात्मा फुलेंच्या पुस्तकांची द्वितीय आवृत्ती रिकामी जागा यांनी काढली. तर राम्या ये अय्यावारू यांनी गुलामगिरी या महात्मा ज्योतिबा फुलेंचा जे ग्रंथ आहे गुलामगिरी यांची द्वितीय आवृत्ती कोणी काढली? तर राम्या अय्यावारू यांनी काढली. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्ञानोदयमधून स्वामी बंधू नावाने कोणी लेखन केले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानोदय हे जे वृत्तपत्र आहे, ज्ञानोदय जे वृत्तपत्र आहे त्यामध्ये स्वामी बंधू या नावाने महात्मा ज्योतिबा फुले काय करत होते? लेखन करत होते. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांनी मुंबईत पुस्तकालये, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा, नीतिप्रसारक मंडळी, मद्यपान निषेध मंडळीची सुरुवात केली. तर रामया अय्यावारू यांनी मुंबईमध्ये पुस्तकालये, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा, नीतिप्रसारक मंडळी आणि मद्यपान निषेध मंडळी सुरुवात केली. तर ते राम्या अय्यावारू हे व्यक्तिमत्व आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी सत्यशोधक समाजात छापखाना दिला होता, तसेच आर्थिक मदतही करत. तर ते व्यंको बाळोजी काडेवार आणि राम्या अय्यावारू हे आहेत. त्यांनी आर्थिक मदतही केली, तसेच सत्यशोधक समाजासाठी छापखाना सुद्धा सुरू केला. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये तेलुगू प्लेग इस्पितळ म्हणजे दवाखाना, मुंबईमध्ये तेलुगू प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य रिकामी जागा यांनी केले. तर जाया काराडी लिंगू यांनी मुंबईमध्ये तेलुगू प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य केले. जाया काराडी लिंगू यांनी. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत रिकामी जागा यांचे सहकार्य आहे. त्यांनी आर्थिक पाठबळही दिले. तर ते व्यक्तिमत्व कोण आहेत सत्यशोधक समाजाला सहकार्य करणारे मुंबईमध्ये शाखा स्थापन करण्यात? तर व्यंकोबा काडेवार, अय्यावारू, रामया अय्यावारू आणि नरसिंगराव वडनाला, जाया काराडी लिंगू हे व्यक्तिमत्व आहेत. त्यानंतरचा प्रश्न, शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र रिकामी जागा यांनी लिहिले. तर शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र कोणी लिहिले? तर राजाराम शास्त्री भागवत यांनी शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र लिहिले. हिंदुस्थानचा छोटा इतिहास सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. हिंदुस्थानचा छोटा इतिहास आणि शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र राजाराम शास्त्री भागवत यांनी लिहिला. त्यानंतर एक हिंदू या टोपण नावाने कोणी लिखाण केलेले आहे? तुकाराम तात्या पडवळ यांनी एक हिंदू या टोपण नावाने लिखाण केलेलं आहे. त्याचप्रमाणे तत्वविवेक छापखान्याचे स्वतः ते मालक होते. तत्वविवेक नावाचा जो छापखाना आहे त्याचे ते स्वतः मालक होते. कोण? तुकाराम तात्या पडवळ. आणि एक हिंदू या टोपण नावाने ते लिखाण करत होते. कोण? तर तुकाराम तात्या पडवळ. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्रजसूची या ग्रंथाच्या आधारे जातिभेद विवेकसार या रिकामी जागा यांनी लिहिले. तर तुकाराम तात्या पडवळ
यांनी व्रजसूची या ग्रंथाच्या आधारे, व्रजसूची हा जो ग्रंथ आहे याच्या आधारे जातिभेद विवेकसार ग्रंथ लिहिला। जातिभेद विवेकसार हा ग्रंथ तुकाराम तात्या बडवड यांनी लिहिला। तर व्रजसूची या ग्रंथाच्या आधारे आपला धर्म हा निबंध रिकामी जागा यांच्या दलित साहित्याचे पहिले पान मानला जातो। तर मुक्ता साळवे यांच्या दलित साहित्यांचे पहिले पान कोणतं? आपला धर्म हा निबंध। जो आपला धर्म नावाचा निबंध होता तो मुक्ता साळवे यांच्या दलित साहित्यांचे पहिले पान मानला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे यांचे पुस्तक आहे। तर कोणाचे पुस्तक आहे? अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे पुस्तक कोणाची आहे? तर डॉक्टर राघव भांडारकर यांचे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे पुस्तक आहे। त्याचप्रमाणे हिस्ट्री ऑफ इंडियाचे लेखनसुद्धा राघव भांडारकर यांचे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे विद्या हे बळ आहे हा त्यांचा लेख शिक्षणाचे महत्त्व सांगणारा आहे। तर विद्या हे बळ आहे हे हा जो लेख आहे कोणाचा आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांचा आहे। विद्या हे बळ आहे हा लेख कोणाचा आहे? तर बाळशास्त्री जांभेकर। विद्या हे बळ आहे हा लेख शिक्षणाचे महत्त्व सांगणारा आहे आणि हे बाळशास्त्री जांभेकर यांचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण 101 प्रश्न बघितला आहे। पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया। आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे जर पुस्तक म्हणजे तुम्हाला वाचायचं असेल तर गाटाळ सरांचं आहे। त्यामध्ये हे सगळं वन लाईनर PYQ दिलेले आहेत आणि सर्व महाराष्ट्राचा इतिहास डिटेलमध्ये त्यांनी दिलेले आहे। तर या पुस्तकांच्या बाहेर प्रश्न जात नाही। MPSC ग्रुप B C या एक्झामला किंवा आपल्या राज्यसेवेला सुद्धा तुम्ही निबंध लेखनासाठी सुद्धा या पुस्तकाचा उपयोग करू शकता, कारण डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते त्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।